नमस्कार, मी रेश्मा सावंत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आजची रेसिपी आहे क्रिस्पी बोंबील. तर मंडळी, हे आहेत क्रिस्पी बोंबील आणि अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे. त्याची काही मिनिटातच तुम्ही तयार करू शकता, अगदी घरातल्या साहित्यामध्ये. तर ही कशी रेसिपी करायची आहे तर ते आपण आता रेसिपी बघूया. तर इकडे मी साहित्य घेतलं आहे हळद, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, अद्रक लसूण मी इथे ठेचून घेतलं आहे आणि आगळ नसेल तर तुम्ही लिंबाचा रस यूज करू शकता. हे बोंबील घेतले, त्यातला मधला काटा मी काढून घेतला आहे आणि हे आहे कढीपत्ता. आपण ते नंतर फ्राय करताना यूज करणार आहोत आणि चवीनुसार मीठ. आपल्याला आता पहिल्यांदा काय करायला लागेल, बोंबील आहेत ना त्यांना आपण आता छानपैकी असं मॅरिनेशन करून घेऊ. तर त्यामध्ये आपण टाकून घेऊ चवीपुरतं मीठ आणि हे बाकीचे जे आहेत साहित्य आपण घेतलं आहे ते आपण टाकणार आहोत. फक्त अद्रक लसूण पेस्ट मी त्यातली अर्धीच घेणार आहे. आणि एक दोन चमचे आपण घेणार आहोत आगळ. तर त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित असं सगळ्या पीसेसला छान असा मसाला आहे ना तो लावून घ्यायचा. मसाला आपला लावून झाला आहे आणि आपण आता त्याला ठेवणार आहोत 15 ते 20 मिनटं मॅरिनेशनसाठी. त्याच्यानंतर मग आपण हे फ्राय करून घेऊ. सो बोंबील आपले चांगले मस्त मॅरिनेट झालेत. तर आपण आता काय करणार आहोत, तिथे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे मी. तांदळाचं 2च चमचे पीठ घेतलं आहे. तर चांगलं मिक्स करू आणि छानपैकी आता क्रिस्पी असे बोंबील आपण फ्राय करून घेऊ. आता आपण बोंबील आहे ना ते रव्यामध्ये आपण असं डीप करून घेऊया. मी या बोंबीलमधला ना काटा ना काढून घेतला म्हणून ते तसे दिसतात आहे. तुम्हाला वाटेल हा कुठचा मासा आहे, तर हे बोंबीलच आहेत. आपण छानपैकी आता त्याला रवा लावून घेऊया आणि मग आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ. तर आपण आता तवा घेतला आणि त्याच्यामध्ये आपण आता तेल ओतूया. सो तेल आपलं चांगलं गरम झालं आहे आणि आपण आता काय करणार आहोत, त्याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता आणि मग टाकणार आहोत आपले हे बोंबील. सांभाळून करा कारण ते फुडतं तेल कढीपत्ता टाकल्यानंतर. आता हे चांगले फ्राय करून घेऊया. इथे मी कढीपत्ता वापरला आहे कारण ना छान स्मेल येतो आणि टेस्ट पण छान येते फिशला. तर तो आंबूसपणा जो असतो ना तो कमी होतो मच्छीचा आणि कुरकुरीत असे ना कढीपत्ता खायला पण खूप छान लागतात. आता एक साईड आपली झाली आहे, तर आपण आता पलटी मारू.
क्रिस्पी बोंबील रेडी आहेत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.